मित्रांनो, नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जो सत्या आणि मंजू आहेत, ते एका महिलेची डिलिव्हरी करते. बघूया नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता इकडं जो सत्या आहे, तो मंजूला म्हणत असतो, "वाघमारे, तुम्ही ह्या माणसाला केस मागं घ्या. खरंच तुमच्या पाया पडतो मी. अहो, ह्या महिलेला खूप गरज आहे तिच्या नवऱ्याची. तुम्ही जर अशी त्या माणसावरती केस ठेवली, तर त्या महिलेचं कसं व्हायचं? अहो, तिची डिलिव्हरी व्हायची अजून. अहो, पोरं-बाळं होतील त्यांना. मग कसं व्हायचं त्यांचं? तुम्हीच सांगा ना." तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की सत्या, हे बघ, त्या माणसाने स्वतःच्या तोंडाने कबूल दिले आहे, त्यामुळे मी केस मागं नाही घेऊ शकत आता. मी कसं काय केस मागं घेऊ? तिने आता स्वतः गुन्हा कबूल केला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये तो स्वतः म्हणला आहे की हे सगळं मी केलं आणि तात्यासाहेबांच्या सांगण्यावरून केलं. तात्यासाहेबांनी मला पाठवलं होतं. तात्यासाहेबांनी सत्याला मारायला पाठवलं होतं, असा गुन्हा कबूल केलेला असतो त्या माणसाने. त्यामुळं मंजू म्हणते, की "मी तर नाही सोडू शकत सत्या त्याला." तर आता सत्या म्हणतो, की "वाघमारे काही करा पण सोडा." तर मंजू म्हणते, की "सत्या काळजी करू नको. मी प्रयत्न करते तसा." तर आता मंजू म्हणते, की "मला वरती साहेबांना कळवावं लागेल, सगळ्यांना कळवावं लागेल, तेव्हा त्याला सुटलं तर सोडेन तो." तर आता लगेच सत्या म्हणतो, की "ठीक आहे, पण केस मागं घ्या हो वाघमारे. बिचाऱ्यांचं कसं व्हायचं? अहो, त्यांनी त्याच्या कुटुंबासाठी एवढंसं मला मारण्याचा प्लॅन केला. अहो, त्याच्या कुटुंबासाठी तो काही करायला तयार आहे म्हणजे. अहो, तो स्वतःच्या कुटुंबासाठी काही करू शकतोय." असं म्हणते. तर आता लगेच ती म्हणते, की "हो, मला माहिती आहे सत्या तू काय म्हणतोय. पण हे बघ सत्या माझा पण काही हे असतं. माझ्या काही हातात गोष्टी नसतात." तर इकडं ज्याची बायको असते, त्या माणसाची बायको त्या माणसाजवळ येऊन बोलत असते, म्हणत असते, "काय हो? काय आहे तुमचं झालं? अहो असं का केलं तुम्ही? तुमच्या मनामध्ये माझा, आपल्या बाळाचा एकदा पण विचार नाही आला का? तुम्हाला नाही वाटलं का आपलं बाळ मी कशी राहील तुमच्याशिवाय? का तुम्ही असं केलं?" तर आता लगेच ते म्हणते तो म्हणतो, की "अगं मला खरंच नव्हतं वाटलं. खरंच असं काही होऊन बसेल. पण हे सगळं चुकून झालं आहे." असं म्हणतो. तर आता लगेच तो माणूस म्हणतो, "अगं मी तुमच्यासाठीच केलं, पैशासाठी. मला वाटलं खूप सारे पैसे भेटणार आहे, त्यामुळं मी हे सगळं केलं." तर आता ती बाई म्हणते, की "तुम्ही पैसे कमवायच्या नादात आम्हाला कमवून बसताना एक दिवस," असं म्हणते. आता लगेच त्या महिलेला खूप त्रास व्हायला लागतो. आता भारती मावशी तर तिला इकडे आणून बसतात. मंजू म्हणते, "काय होतंय त्यांना?" तर ती म्हणते, की "मला पोटामध्ये खूप त्रास होतोय. खूप पोट दुखतंय माझं." असं म्हणते आणि ती महिला तिथे जाऊन बसते. तिला खूप त्रास होत असतो. तर आता इकडं जे बलवंत ते आहेत, मम्मी साहेब म्हणतात, की "अरे कुठं गेला असेल सत्या? सत्याचा अजून पत्ता नाहीये." तेवढ्यात आता तिकडं सगळीकडं न्यूज पसरते, की पूल बंद झाला आहे. पुलामध्ये हे झालं, ते झालंय आणि पूल पण पडला आहे. पुलामुळे सगळ्या वाहतूक बंद झाल्या आहे आणि ते पक्ष्यांचं काहीतरी झालंय. त्यामुळे तिथे पण आता दंगा चालू आहे. त्यामुळं गाड्या कुठं जाता येणार नाही आणि आता येणार नाही. त्यामुळे सगळं काही बंद आहे, असं सांगतात. तर आता सत्य लगेच बलमा म्हणतो, की "आपला सत्य कुठं आहे?" "अय्यो! सत्या नाही इथे. सत्या कुठं असेल आता? आता आपण काय करायचं? कुठं शोधायचं सत्याला?" असं म्हणत असते. तर आता लगेच ते म्हणतात, की "कुठं शोधा पण सध्याला पहिले शोधून काढा." म्हणजे मम्मी साहेब म्हणतात, की "अरे सत्याला फोन कर ना." "फोन उचलत नाहीये सत्या," असं बलमा म्हणतो. तर आता मम्मी साहेब म्हणतात, की "कुठं गेला असेल माझा सत्या ना, काय माहिती?" असं म्हणतात. तर आता लगेच सगळेजण म्हणतात, की "खरंच सत्या कुठं गेला असेल ना, काय माहिती? सत्या का सापडत नसेल कुठं?" असं म्हणत असतात. तर आता इकडं जो सत्या आहे, तो सत्या आता इकडे मग सत्या बलमा फोन करतो. मग सत्या म्हणतो, "बोल ना रे बलमा, काय झालंय?" बलमा म्हणतो, की "अरे सत्या कुठं आहेस तू? अरे सगळं बंद आहे, दंगा चालू आहे, परत पूल कोसळला, पुलावरून जाणं-येणं बंद केलं आहे. मग काय करायचं आता?" तर आता सत्या म्हणतो, की "काय? बापरे! एवढं सगळं घडलं. अरे तुला माहीत नाहीये, इथे ती महिला आहे ना, त्या महिलेला खूप त्रास होतोय. त्यामुळं आता मला इमर्जन्सी काहीतरी बघ ना तू, डॉक्टर वगैरे काहीतरी बघ ना." बलमा म्हणतो, की "सत्या एक शक्य नाहीये ते सगळं. कारण की हे सगळं काही बंद झालं आहे." तर आता सत्या आता मंजू म्हणते, की "सत्या तूच काहीतरी कर. तू काहीतरी कर. ह्या महिलेला खूप त्रास होतोय." आणि आता ती महिला खाली बसून घेते. तिला खूप त्रास व्हायला लागतो. आता मंजू म्हणते, की "भारती मावशी तुम्ही लवकर जा आणि ते साड्या कापडं घेऊन या आणि सध्या तू डिलिव्हरीला जेवढं सामान लागतं ना, तेवढं सगळं घेऊन ये." आणि आता सत्या डिलिव्हरी सामान आणायला जातो. भारती मावशी साड्या वगैरे गोळा करतात. तर आता सत्या इकडं मेडिकलमध्ये येतो सामान घ्यायला आणि ते म्हणत असतो, की "डिलिव्हरीचं सामान द्या." तो माणूस म्हणतो, की "कोणाला लागतंय सामान? आम्ही रिस्क नाही घेऊ शकत अशी. आम्ही का रिस्क घेऊ? आम्ही नाही घेऊ शकत रिस्क. अहो, काही झालं तर तो आम्ही काय करू? तुम्ही कधी डिलिव्हरी केली आहे का? तुम्ही डॉक्टर आहे का?" अहो, तर आता सत्या म्हणतो, की "आम्हाला इमर्जन्सी." सत्या लगेच त्या माणसाला मारायला धावतो. तर आता तो माणूस म्हणतो, की "हे बघा
असं शक्य नाही आहे. आम्ही डिलिव्हर सामान नाही देऊ शकत. तर आता सत्य त्याला मारल्यामुळे तो म्हणतो, की "धरा जा घेऊन" आणि सत्य त्याला डिलिव्हरचं सामान देतो आणि तो तिथून यातून निघतो आणि सत्य तिथे डिलिव्हर सामान घेऊन येतात. बाकीचे सगळे साड्या वगैरे कडाकडाने लावतात आणि त्या महिलेची डिलिव्हर ते सुरू करतात. सत्य म्हणतो, "मी थांबू का वाघमारे का बाहेर जाऊ?" तर मंजू म्हणते, की "थांब सत्या इथे. अरे तू असला म्हणजे मला सोबत बरं वाटेल." आणि हे बघा, पण काय-काय कापडं लागतात, काय-काय लागतं आपल्याला काहीच माहिती नाहीये. तर आता ते बाळ जन्माला आलं, तर त्याला कसं ठेवायचं, काय करायचं, नाळ कसं कापायचं काहीच माहीत नाहीये. तर आता सत्य विचारतो, "काय हो तुम्हाला माहिती असेल ना त्यांची डिलिव्हरी चालू आहे त्यांना?" तर आता ती महिला लगेच सत्याच्या तोंडात आणते. सत्य तोंडून हात फिरवत राहतो. आता मंजू त्या डिलिव्हरीला सुरुवात करतात. बघूया आता पुढील भागामध्ये काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.